तंबाखू मागण्याच्या अत्यंत किरकोळ कारणावरून अकोल्यात एकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृषीनगर परिसरात लोखंडी सळईने केलेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे। बुधवारी रात्री उशिरा सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृषीनगर परिसरात तंबाखू मागण्याच्या किरकोळ वादातून थेट हत्येपर्यंत मजल गेल्याची घटना घडली। संतोष गावडे आणि राम गिराम यांच्यात तंबाखू मागण्यावरून शाब्दिक वाद झाला। संतापाच्या भरात राम गिराम यांना जवळच पडलेल्या लोखंडी सळईने संतोष गावडे याच्यावर वार करत प्राणघातक हल्ला केला। डोक्यावर आणि शरीरावर जोरदार वार झाल्यानं संतोष गावडे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले। एवढ्यावरच न थांबता आरोपीनं गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या संतोष गावडे यांना काही अंतर फरफटत नेल्याची माहितीही पोलिसांनी दिली। घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। जखमी अवस्थेत संतोष गावडे यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी राम गिराम याला ताब्यात घेतलं असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संतोष घावडे आणि राम गिराम हे दोन व्यक्ती इथे कृषीनगर मधले, यांच्यामध्ये एक थोड्या वेळापूर्वी भांडणं झाली। भांडणाचं एक्झॅक्ट कारण अजून कळालेलं नाहीये, परंतु त्यांच्यामध्ये भांडणं झाल्यावरून जो राम गिराम व्यक्ती आहे त्यांनी संतोष घावडे यांना मारहाण केलेली आहे। त्यांचं रक्तस्राव झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला नेण्यात आलं होतं आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत त्यांच्यावर। पोलीस स्टाफ आमचा इथे हजर आहे। पुढचा तपास आम्ही करत आहोत। ज्या पद्धतीची हॉस्पिटलमधून आम्हाला MLC प्राप्त होईल त्या पद्धतीने पुढची कारवाई आम्ही करू।